नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता इथे सायली खूप अस्वस्थ असते. सायलीला विचित्र वाटत असतं आणि म्हणूनच ती विचार करत बनते की काही कारण नसताना मला इतकी भीती का वाटते, एवढं अस्वस्थ का वाटते. मी यांच्याशी एकदा बोलू का. मी यांच्याशी एकदा बोलले आणि मला कळालं की यांना मानसी सापडली आहे की मला बरं वाटेल, मग माझं टेन्शन जाईल आणि भीतीही जाईल. असं म्हणत सायली अर्जुनला फोन करायला घेते, परंतु त्यावेळी अर्जुनचा फोन बंद असतो. सायली घाबरते आणि म्हणते यांचा फोन बंद का आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता चैतन्याला म्हणते, चैतन्य आता अर्जुनला कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट केलं आहे. तर त्यावेळी चैतन्य म्हणतो, आम्ही त्याला अश्विनच्याच हॉस्पिटलला आणलं आहे आणि मी आणि अश्विन तिथे आहोत. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, चैतन्य आता आम्ही सर्वजण येतच आहोत. तर त्यावेळी चैतन्य म्हणतो, नाही नको, तुम्ही सर्वजण येऊ नका, कारण तुम्ही सर्वजण एकत्र घराबाहेर पडलात तर सायली वहिनीला संशय येईल आणि यातलं सायली वहिनीला काहीही कळायला नको. या अवस्थेत तिला या गोष्टीबद्दल काहीही कळायला नको, त्यामुळे तुम्ही घरातून एक एक करून बाहेर पडा. आता चैतन्याचं हे बोलणं सर्वांनाच पटत असतं. तर अस्मिता म्हणते की हो चालेल, आम्हाला तसंच काहीतरी करावं लागेल, पण चैतन्य तू काळजी करू नकोस, आम्ही येतोय तोपर्यंत तू अर्जुनची काळजी घे. असं म्हणत आता अस्मिता फोन ठेवते. अस्मिता कल्पनाताई आणि प्रतापरावांना म्हणते, मम्मा डॅड तुम्ही जाऊन या. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो कल्पना आणि प्रताप तुम्ही पुढे जा आणि त्यानंतर आम्ही अर्जुनला बघायला येऊच, आम्ही तोपर्यंत घरी थांबतो. तर आता श्वेता नाटक करत म्हणते, नाही नाही कशाला, तुम्ही सर्वजण गेलात तरी काही हरकत नाही, तुम्ही जा ना सर्वजण, मी सायलीसोबत आहेच. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, नाही नको, कारण आम्ही सर्वजण एकत्र घराबाहेर पडलो तर सायलीला नक्कीच संशय येईल. प्रतिमा आत्या म्हणतात, आम्ही नंतर अर्जुनला बघायला जाऊ, परंतु आत्ता सायलीची काळजी घेणं, तिची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि सगळ्यात जास्त सायलीला जपणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही नंतरच जाऊ. प्रताप आणि कल्पना जा तुम्ही आणि काय घडते ते आम्हाला सगळं काही सांगत राहा. अर्जुनला पाहिल्यानंतर फोन करा. कल्पनाताई खूप रडत असतात आणि म्हणतात, अहो मला लवकर घेऊन चला ना, मला माझ्या अर्जुनला बघायचं आहे. प्रतापराव म्हणतात, हो. असं म्हणत आता प्रतापराव आणि कल्पनाताई तिथून निघालेल्या असतात. इथे प्रतिमा आत्यांना काही रडू आवरत नाहीत, त्या खूप रडत असतात. अस्मिता त्यांना सावरते, दोघीही खूप रडत असतात. तर श्वेता मात्र खूप खुश असते. श्वेता मनातून तर खुश असते, पण नाटक करत त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, सावरा स्वतःला, उगाच त्रास करून नका घेऊ, अर्जुन सरांना काही होणार नाहीये. तर दुसरीकडे आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळतं की आता प्रियाला भेटण्यासाठी राकेश आलेला असतो. राकेश येताच आता प्रियाचं कौतुक करतो आणि म्हणतो, खरंच प्रिया तू म्हणजे कमाल आहेस, कमाल. अगं इथे बसून तू फक्त दोऱ्या हलवल्यास आणि तिथे अर्जुन कळसूत्र्या बावल्यांसारखा नाचायला लागला. तर प्रियासुद्धा खूप हसू लागते. प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यामुळे प्रिया खूप खुश असते. प्रिया राकेशला म्हणते, हात दे रे. असं म्हणत आता ती राकेशचा हात पकडते आणि खुर्चीवर उभी राहते. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, प्रिया ग काय करतेस. पण प्रिया इतकी हवेत उडत असते की ती खुर्चीवर उभी राहते, टेबलवर पाय ठेवते आणि म्हणते, मी प्रिया सुभेदार आहे, अख्ख्या जगावर राज्य करते आणि मला कोणीही हरवू शकत नाही. आणि हो, मी जी गोष्ट करते ना त्यात मी जिंकतेच. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, जिंकशील ग बाई तू, पण खाली उतर अगोदर, उगाच कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. पण प्रिया कुठली कोणाला घाबरतेय. तर राकेश म्हणतो, उत्तर प्रिया, खरंच उत्तर, खरंच तू भारी आहेस, आम्हाला माहीत आहे, पण आता खाली उतर. असं म्हणत राकेश आता प्रियाचा हात पकडतो आणि तिला खाली उतरतो. राकेश प्रियाला म्हणतो, मला एक गोष्ट सांग की तुझ्या या ट्रॅपमध्ये अर्जुन सहजासहजी अडकू शकतो हे तुला कसं काही माहीत होतं. तर प्रिया राकेशला म्हणते, जितकं मी सायली आणि अर्जुनला ओळखते ना तितकं ते स्वतःही स्वतःला ओळखत नाहीत. असं म्हणत प्रिया आणि राकेश मोठमोठ्याने हसू लागतात. प्रिया राकेशला म्हणते, राकेश एक गोष्ट विसरू नकोस, कित्येक वर्ष मी सुभेदारांच्या घरात आहे. अर्जुनचं इन्व्हेस्टिगेशन मी अगदी जवळून अनुभवलं आहे. मी पाहिलं आहे की तो इन्व्हेस्टिगेशन कशा पद्धतीने करतो आणि त्यातही त्या दोघांचा विचार करण्याची जी काही पद्धत आहे ना ती सुद्धा मला चांगलीच माहीत आहे.
म्हणून तर मला आता माहीत आहे ना की सुभेदारांच्या घराला जवळजवळ सुतक लागलं आहे, असं म्हणत दोघेही खूप खुश असतात. प्रिया राकेशला म्हणते, राकेश तू आता त्या श्वेताला फोन कर ना. अरे मला तिथलं वातावरण ऐकून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय आणि माझे कान तृप्त करायचे आहेत. राकेश म्हणतो हो करतो. पण राकेश म्हणतो अगं माझा मोबाईल तर बाहेरच राहिला आहे. तर प्रिया म्हणते झालं. अरे कसला एवढा विचार करतोयस, या सीमाला एवढे पैसे देतोय महिन्याला, मग तिचा मोबाईल घे ना, काय विचार करतोयस एवढा. आता राकेश सीमाताईंना म्हणतो मॅडम जरा तुमचा मोबाईल देता का. तर त्यावेळी सीमाताई आपला मोबाईल देतात आणि म्हणतात फोन करा, पण अगं तू अगोदर खाली उतर ना, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. प्रिया म्हणते झालं, प्रॉब्लेम होईल. हिला फक्त एकाच गोष्टीची भीती. असं म्हणत प्रिया खुर्चीवरून खाली उतरते. तर आता राकेश श्वेताला फोन करायला घेतो. आता श्वेता फोनवर बोलण्यासाठी बाहेर आलेली असते आणि म्हणते हॅलो. तर त्यावेळी प्रिया श्वेताला म्हणते श्वेता अगं घरात नक्की काय चालू आहे सांगशील का मला. तर श्वेता म्हणते तू तिथे बसून केलेल्या जादूच्या प्रयोगांची मजा घेतेय मी. अगदी मज्जाच मज्जा. घरात नुसती रडारड चालू आहे. अर्जुन गेल्यासारखं वातावरण घरात निर्माण झालं आहे. तर प्रिया श्वेताला म्हणते अगं हो, पण अर्जुन गेल्याची बातमी अजून आली नाही आहे ना कानावर, त्याचीच तर वाट बघते. पण मला माहीत आहे आता सगळं काही माझ्या मनासारखंच होणार. प्रिया श्वेताला म्हणते अर्जुन मरायला टेकलाय ही बातमी कळल्यावर सायलीची तब्येत बिघडली असेल ना, तिला चक्कर वगैरे आली का गं. तर त्यावेळी श्वेता म्हणते नाही, असं काहीही घडलेलं नाही, कारण ती अजूनही बरी आहे. कारण तिला यातलं कोणी काही कळू दिलं नाही, तिला यातलं अजून काहीच माहीत नाही आहे. कारण आता घरच्यांनी ठरवलं आहे की सायलीला काहीही सांगायचं नाही. तर प्रिया म्हणते असं कसं, जा आणि तू सगळं काही सांग तिला. तर त्यावेळी श्वेता म्हणते अगं हो, घरच्यांनी ठरवलं आहे की सांगायचं नाही, मग मी असं डिरेक्टली जाऊन कसं काय सांगणार. पण काळजी करू नकोस, माझे प्रयत्न सुरू आहेत. तर प्रिया श्वेतावर चिडते आणि म्हणते प्रयत्न सुरू आहेत असं काही मला सांगायचं नाही, करायचं म्हणजे करायचं आणि ते सुद्धा वेळेत करायचं. श्वेता तू वाटेल ते कर, पण जा आणि त्या सायलीला सांग की तुझा अर्जुन मरायला टेकला आहे. आणि ती बातमी ऐकून सायली जिन्यावरून अशी गडगडत खाली गेली तर, आणि तिचं बाळच गेलं तर, खरंच हे ऐकून ना मी तर अख्ख्या जेलभर पेढे वाटेन. प्रिया स्वप्न रंगवत असते आणि श्वेता तिला म्हणते प्रिया काळजी करू नकोस, तुझं हे स्वप्न, तुझी ही इच्छा पूर्ण करण्याचे प्रयत्न करतेय मी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनवर ट्रीटमेंटला सुरुवात झालेली असते. अर्जुन बेशुद्ध असतो. त्याच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा या सगळ्या काही क्लीन केल्या जातात. त्याला सलाईन चालू केल्या जातात, इंजेक्शन दिली जातात आणि ट्रीटमेंटला सुरुवात झालेली असते. आणि ही सगळी परिस्थिती, अर्जुनची ती अवस्था पाहून अश्विन आणि चैतन्यला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली सतत अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुनचा फोन काही लागत नसतो. आणि म्हणूनच सायली म्हणते की चैतन्य भाऊजींनाच फोन करते. असं म्हणत सायली आता चैतन्याला फोन करायला घेते, परंतु चैतन्य काही सायलीचा फोन उचलत नसतो. सायली म्हणते चैतन्य भाऊजी माझा फोन का उचलत नाही आहेत. सायली खूप घाबरलेली असते. सायली विचार करते आणि म्हणते सावंत साहेबांना फोन करते. असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत यांना सुद्धा ती फोन करते, परंतु ते सुद्धा सायलीचा फोन उचलत नसतात. सायली म्हणते काय झालंय, हे दोघे माझा फोन का उचलत नाहीयेत आणि यांचा फोन का लागत नाहीये. सायलीची भीती अजून वाढत चाललेली असते. तर दुसरीकडे श्वेता प्रियाशी फोनवर बोलत म्हणते प्रिया आता ती मानसी सुद्धा आपल्या बाजूने आहे ना, आणि ती कोर्टात आपल्या बाजूने साक्ष देणार आहे ना, बोलणार आहे ना ती आपल्या बाजूने. तर त्यावेळी मात्र राकेश शांतच होतो. श्वेता म्हणते ह्या सगळ्या गोष्टी घडतायत म्हणजे आपल्याला बोनस मिळाल्यासारखंच झालंय ना, हो ना. तर इकडे प्रिया खुश होते आणि म्हणते की हो खरं आहे, अगदी खरं आहे. प्रियाच्या ही गोष्ट लक्षात येताच प्रिया राकेशला म्हणते राकेश याबद्दल तू काही मला सांगितलं नाही, काय झालंय. ती मानसी आपल्या बाजूने बोलायला तयार झाली आहे ना. अरे ती मानसी सायलीच्या विरोधात बोलायला तयार झाली आहे ना, बोल राकेश. परंतु राकेश मान डोलावत नकार देतो. आता मात्र प्रिया खूप चिडलेली असते. तर इकडे श्वेता सुद्धा चिडते आणि म्हणते हॅलो राकेश, तुला कळतंय का. इकडे प्रिया राकेशचं थोबाड पकडते आणि म्हणते बोल, अरे माझ्याकडे बघ आणि बोल आणि मला सांग ती मानसी सायलीच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झाली आहे की नाही.
तर राकेश उत्तर देत म्हणतो नाही. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. राकेश म्हणतो अगं त्या बाईने तिला खूप धमकावलं, खूप त्रास दिला, परंतु एवढीशी ती पोरगी खोटं बोलायला तयारच नाहीये, काहीच बोलायला तयार नाहीये. तर श्वेता राकेशला म्हणते राकेश अरे तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का? म्हणजे आता ती मानसी कोर्टात साक्ष देणार नाहीये का? ती सांगणार नाहीये का की हे सगळं काही सायलीने केलं आहे म्हणून? तर राकेश म्हणतो नाही, मला तरी नाही वाटत, आणि शिवाय अण्णांचा एक गुंड पकडला गेला आहे. आता मात्र प्रिया चवताळते, राकेशची कॉलर पकडते आणि राकेशला म्हणते ह्या सगळ्या गोष्टी तू मला आत्ताच सांगतोयस? अरे आपला एक माणूस पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ही गोष्ट तू मला आत्ताच सांगतोयस? ही सगळी गोष्ट म्हणजे तुला फालतू वाटतेय का? अरे ती मानसी सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयारच झाली नाहीये, ही गोष्ट तुला मला सांगावीशी वाटतच नाहीये का? प्रिया आता राकेशचा गळा आवळत राकेशला म्हणते अरे हे सगळे प्रयत्न मी कशासाठी केले आहेत, ही एवढी मेहनत मी कशासाठी घेतली आहे? तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात प्रिया शांत हो, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. आता मात्र प्रिया त्यांच्यावरही चिडते आणि म्हणते गप्पा बस. तर इकडे प्रिया राकेशला त्रास देत म्हणते का केली एवढी मेहनत? तर त्या सायलीला मला आयुष्यभर त्या घाणेरड्या आरोपाखाली जेलमध्ये तडफडवायचं आहे, सडवायचं आहे, आणि त्यासाठी मी एवढी मेहनत घेतली आहे, एवढे प्रयत्न केले आहेत ना. आणि राकेश जर ती मानसी सायलीच्या विरोधात कोर्टात बोललीच नाही तर मग हे कसं शक्य होणार आहे, कळतंय का तुला? असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते आणि त्याच रागाच्या भरात प्रिया राकेशच्या कानाखाली मारते. आता मात्र राकेश प्रियाकडे रागाने पाहतो. इथे श्वेता सुद्धा खूप चिडलेली असते. जे काही घडत असतं ते हळूहळू फासे आता प्रियाच्या विरुद्ध पडत असतात आणि या सगळ्याचाच प्रियाला खूप राग येत असतो. या सगळ्या गोष्टीमुळे तिचा संताप होत असतो. तर दुसरीकडे या सगळ्याचा सायलीला खूप त्रास होत असतो. ना अर्जुन फोन उचलत, ना चैतन्य आणि ना इन्स्पेक्टर सावंत. या सगळ्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटत असतं, तिचा जीव घाबरत असतो. सायली पोटावर हात ठेवते आणि म्हणते बाळा काय झालं असेल रे, तू माझ्याशी आज काहीच का बोलत नाहीये? हिरवी मी तुझ्याशी काही बोलले तर तू माझ्याशी बोलतोस ना, पण आता तर काहीच बोलत नाहीयेस. तुझे बाबा ठीक तर असतील ना? असं म्हणत सायली बाळासोबत बोलण्याचा प्रयत्न करते आणि तिला अर्जुनची खूप काळजी वाटत असते. या क्षणाला बाळही काही प्रत्युत्तर देत नसतं आणि म्हणूनच सायलीची भीती अजून वाढलेली असते. तर दुसरीकडे इथे जेलमध्ये पाहायला मिळतं प्रिया स्वतःलाच मारून घेत असते. तर त्यावेळी राकेश प्रियाला म्हणतो प्रिया अगं काय करतेस तू, हे शांत हो ना. तर प्रिया म्हणते काही नाही, एवढा मोठा प्लॅन आखला आणि या सगळ्यात तुमच्यासारख्या माणसांवर विश्वास ठेवला ना, हीच तर माझी सगळ्यात मोठी चूक आहे. असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते आणि हे सगळं बोलणं इथे श्वेता सुद्धा ऐकत असते. तर आता प्रिया पुन्हा एकदा राकेशची कॉलर पकडते आणि म्हणते राकेश अरे तुम्हाला कळतंय का, तुम्ही केवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे. अरे त्या मानसीला आपल्या बाजूने बोलायला भाग पाडायचं आणि मग तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं हे सांगितलं होतं ना, पण ती आपल्या बाजूने वळण्या अगोदरच तुम्ही तिला पोलिसांच्या ताब्यात देऊन मोकळे झालात. आणि आता जर ती सायलीच्या विरोधात काही बोललीच नाही तर? प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि या सगळ्याचा राग ती सचिनवर काढत असते. प्रिया म्हणते नाही, असं व्हायला नको, सगळा प्लॅन फसेल आणि ती सायली निर्दोष मुक्त होईल. असं म्हणत आता तिथे असणाऱ्या वस्तू प्रिया रागाने फेकून देत असते. तर आता श्वेता प्रियाला शांत करत म्हणते ए प्रिया तू जरा अगोदर शांत हो, काय चाललंय ग तुझं? राकेश तिला सावर जरा. आता राकेश प्रियाला शांत करत असतो, तिला सावरत असतो. राकेश प्रियाला म्हणतो प्रिया तू शांत हो, अगं त्या मुलीने अर्जुनला मार खाताना बघितलं आहे आणि आता शिवाय तिला ही गोष्ट माहीत आहे की अर्जुन आता मरणाच्या दारात आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात असतीलच ना, मग या सगळ्याचा विचार ती नक्कीच करेल. ए प्रिया ऐक ना, आपल्याकडे वेळ आहे ना अजून, मग काय एवढा त्रास करून घेतेस? हवं तर मी आणि सचिन दोघंही तिला भेटतो आणि आम्ही तिला कन्व्हिन्स करतो, पण प्लीज तू चिडू नकोस आणि एवढे विचारही करू नकोस. तर त्यावेळी प्रिया आता राकेशची पुन्हा एकदा कॉलर पकडते आणि राकेशला म्हणते मला फुकटची आश्वासनं देऊ नकोसा, तुमची ही आश्वासनं मला नको आहेत. काही झालं तरी तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे. त्या मानसीला इतकं घाबरवा ना की ती सायलीच्या विरोधात साक्ष द्यायला तयार व्हायलाच हवी.
आणि हे मी तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगते, कारण तसं जर नाही झालं ना तर मग आपण संपलो, असं म्हणत प्रिया राकेशला लांब फेकून देते. राकेश तिथे खुर्चीवरच पडतो आणि प्रिया इतकी चिडलेली असते की ती आता समोर राकेशला बघूनही घेत नसते. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य अश्विनला प्रश्न करत म्हणतो, अश्विन ऐक ना, आपला अर्जुन बरं होईल ना? पण अश्विन काहीच बोलत नाही, तो फक्त चैतन्यकडे पाहत असतो. चैतन्य म्हणतो, माझ्या समाधानासाठी तरी हो म्हणणारे, मला माहीत आहे मी सगळ्यांना वाटेल तसं बोलत असतो, वाटेल तशी मस्करी करत असतो, पण मला भावना नाही आहेत, मला मन नाही आहे असं तर नाही येणार रे. मला अर्जुनची खूप काळजी वाटते रे, प्लीज मला सांग ना, अर्जुनला काहीही होणार नाही आहे, तो लवकरात लवकर बरा होणार आहे, प्लीज मला सांग ना असं काहीतरी, मला ऐकायचं आहे रे असं. मला नाही शांत राहणार आहे, प्लीज काही कर आणि माझ्या अर्जुनला लवकरात लवकर बरं कर. या जगात अर्जुन व्यतिरिक्त माझं कोणी नाही आहे रे अश्विन, प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो, माझ्या अर्जुनला बरं कर, काही कर आणि वाचव त्याला, असं म्हणत आता चैतन्य अश्विन समोर हात सोडत असतो. अश्विनलाही खूप वाईट वाटत असतं, अश्विनही खूप रडत असतो. अश्विन नकळतच आता चैतन्याला मिठी मारतो. दोघेही एकमेकांना सावरत असतात आणि त्याच वेळी त्या ठिकाणी प्रतापराव आणि कल्पनाताई आलेले असतात. प्रतापराव आवाज देत म्हणतात, अश्विन. अश्विन त्या दोघांना पाहून शांतच होतो. तर प्रतापराव अश्विनला प्रश्न करत म्हणतात की अश्विन कसा आहे रे अर्जुन? अश्विन मात्र फक्त रडत असतो. प्रतापराव म्हणतात, बोलणारे कसा आहे आपला अर्जुन? कल्पनाताई चैतन्याला म्हणतात, चैतन्य अरे तू तरी सांग ना, आपला अर्जुन कसा आहे, बरा आहे ना रे तो? पण त्यावेळी कोणालाच काही भावना व्यक्त करता येत नाही. चौघही एकत्र मिठी मारून खूप रडत असतात. तर त्यावेळी प्रतापराव अश्विनला म्हणतात, अश्विन काय झाले नक्की? तर अश्विन प्रतापरावांना म्हणतो, मम्मा डॅड, आमची टीम अर्जुन दादाला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न करतायत. दादाला खूप मार लागला आहे आणि या सगळ्यात त्याचा खूप ब्लड लॉसही झाला आहे आणि त्यामुळेच त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. आता मात्र कल्पनाताईंना राहवत नाही. तिथे असणाऱ्या काचेतून ते अर्जुनला बघण्याचा प्रयत्न करत असतात. अर्जुनची ती अवस्था पाहून कल्पनाताईंना धक्काच बसतो. प्रतापरावांचेही अश्रू अनावर होतात. तर इथे अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा शांत हो. तर चैतन्य प्रतापरावांना सावरत असतो. कल्पनाताई अश्विनला म्हणतात, हे सगळं काय होऊन बसलं रे अश्विन? अर्जुनची ती अवस्था, आपल्या मुलाला असं निवांत पडलेलं पाहून कल्पनाताईंना खूप त्रास होत असतो. अर्जुनची अवस्था पाहून त्या पूर्णपणे बिथरून गेलेल्या असतात. अश्विन कल्पनाताईंना सावरतो आणि म्हणतो, मम्मा हे बघ, शांत हो आणि आता आपल्याला स्ट्रॉंग राहण्याची गरज आहे. दादासाठी, सायली वहिनीसाठी आपल्याला स्ट्रॉंग राहावंच लागेल मम्मा, प्लीज स्वतःला त्रास करून नको घेऊस. तर दुसरीकडे महिपत शिकरे सचिनच्या कानाखाली मारतात. तर सचिन म्हणतो, अण्णा. तर महिपत शिकरे म्हणतात, काय अण्णा? अरे आश्रमातील ती मुलगी पोलिसांच्या ताब्यात गेली आणि आपला एक माणूससुद्धा पोलिसांच्या ताब्यातच आहे. दीक्षित, हे सगळं काही तुम्ही मुद्दामून करताय का रे? मला जेलात पाठवायची सोय करताय का? तर सचिन म्हणतो, नाही अण्णा, असं काही नाही आहे. तर महिपत शिकरे सचिनवर चिडतात आणि म्हणतात, असं नाही आहे तर कसं आहे सांग ना. अरे दीक्षित बोल, असं नाही तर कसं आहे? दीक्षित, अरे तुला कळतंय का, त्या पोरीनं किंवा त्या माणसानं जरा जरी काही सांगितलं ना तर या सगळ्यात माझी वाट लागणार आहे. ते दोघंही जर खरं बोललेत तर मग माझा खेळ संपला. महिपत शिकरे सचिनला म्हणतात, दीक्षित, त्या दोघांनी जर खरी बातमी दिली ना तर काय करेन ना मी सांगता येत नाही. हा महिपत शिकरे या बाबाच्या कपड्याला डाग लागू देणार नाही. वेळ आली तर तुमच्या सगळ्यांच्या विरोधातील पुरावे गोळा करेन आणि नेईन आणि त्या अर्जुन सुभेदारच्या हाती देईन आणि सांगेन की मी या सगळ्यात नाही, मी हात वर करेन आणि या सगळ्यातून स्वतःची सुटकाही करून घेईन. मी सरळ स्पष्ट सांगेन की ही लोक तुमच्या मागे ही षडयंत्र रचत होती, परंतु या सगळ्याची माझं काही देणं घेणं नाही आणि त्यानंतर माझं मी आणि साक्षीचं आम्ही दोघं काही ते बघून घेऊ, असं म्हणत महिपत शिकरे आता सचिनला खूप सुनावत असतात, त्याच्यावर खूप चिडलेले असतात. महिपत शिकरे म्हणतात, तुम्ही तिकडे काहीही करा पण महिपत बाबा की जय हे गाणं सगळीकडे वाजत राहिलं पाहिजे हा दीक्षित. त्यावेळी सचिन महिपत शिकरेंना म्हणतो, अण्णा पण तुम्ही एवढं टोकाचं का बोलताय? त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा. तर राकेशने ऑलरेडीच प्रियाला सांगितलं आहे की त्या मानसीचं तोंड बंद करता येईल
आणि तेच प्रयत्न करत तो पोलीस स्टेशनच्या तिथपर्यंत गेला आहे. त्यामुळे अण्णा, तुम्ही काळजी करू नका. त्या मानसीला किंवा तुमच्या माणसाला तो बोलू देणार नाही. त्यामुळे सत्य कोणालाही कळणार नाही. आपल्याला जसं हवंय तसंच घडणार आहे. आता मात्र महिपत शिकरे अजून चिडतात आणि म्हणतात, तुझा भरोसा कोणावर आहे? तर त्या राकेशवर, ज्याच्या मेंदूच्या ठिकाणी वाटाणा ठेवलेला आहे. तर सचिन अण्णांना म्हणतो, अण्णा प्लीज तुम्ही चिडू नका, अगोदर तुम्ही शांत व्हा. माझी खात्री आहे राकेश आपलं काम नक्की करेल. तर महिपत शिकरे म्हणतात, माझा आता कोणावरच भरोसा राहिलेला नाही. माझा भरोसा आहे, विश्वास आहे तो फक्त त्या प्रियावर. ती जेलातून बाहेर येऊन काही करू शकत नाही, पण तिने केलेल्या प्लॅनचं वाटोळं करायला मात्र तुम्ही आहातच टपलेले. तर सचिन अगदी विश्वासाने महिपत शिकरेंना म्हणतो, यावेळी आपला प्लॅन फसणार नाही अण्णा, आपण फक्त राकेशच्या फोनची वाट बघूया. तर महिपत शिकरे म्हणतात, मी कधी कोणाची वाट बघत नसतो आणि मला कोणाची वाट बघायला आवडतही नाही. मी कोणाच्या बापाचीही वाट बघत नाही. त्यामुळे तू फोन लाव. असं म्हणत महिपत शिकरे आता सचिनला राकेशला फोन करायला सांगतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की आता इथे श्वेता नाटक करत अस्मिता आणि प्रतिमा आत्यांना म्हणू लागते, अस्मिता, प्रतिमा आत्या, आता ही रडायची वेळ नाहीये, प्लीज स्वतःला सावरा, धीर धरा. पण अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. अस्मिता म्हणते, अर्जुनवर एवढं मोठं संकट का आलं असेल? त्याने कधीच कोणाचं वाईट केलं नाही. केली असेल तर फक्त त्याने मदतच केली आहे. पण तरीसुद्धा त्याच्या बाबतीतच हे सगळं का घडलं आहे? कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता काळजी करू नको, देव बघतोय हे सगळं काही देव बघतोय. आणि मला खात्री आहे की देव अर्जुनच्या बाबतीत कोणतीही वाईट गोष्ट घडू देणार नाही. तर अस्मिता प्रतिमा आत्यांना म्हणते, परंतु आपल्या अर्जुनला शुद्ध आली असेल ना ग, तो बरा असेल ना ग. तर त्यावेळी अस्मिता खूप रडत असते, तिला अर्जुनची काळजी वाटत असते. तर त्यावेळी प्रतिमा आत्या अस्मिताला म्हणतात, मगाशी प्रतापला मी फोन केला होता, त्यावेळी प्रताप म्हणाला की डॉक्टर अजूनही काहीच नीट सांगत नाही आहेत. आता मात्र अस्मिताला अजून काळजी वाटत असते आणि म्हणूनच अस्मिता आपला फोन घेते आणि आता फोन पाहणार, कोणाला फोन करण्याचा प्रयत्न करणार. परंतु त्याचवेळी आता श्वेता नाटक करत म्हणते, देव पण ना खरंच चांगल्या माणसांचीच परीक्षा घेत असतो. खरं तर अर्जुन सर कधीच कोणाशी वाईट वागत नाहीत, कधीच ते कोणाचा वाईट विचार करत नाहीत. मग देवाने त्यांच्याच बाबतीत हे सगळं काही का घडवलं असेल? तर त्याचवेळी श्वेताचं लक्ष जातो. श्वेता पाहते तर सायली येत असते आणि म्हणूनच श्वेता नाटक करत म्हणते, अर्जुन सर एकटेच गेले होते ना मानसीला सोडवायला? खरं तर त्यांनी स्वतःसोबत पोलिसांनाही घेऊन जायला हवं होतं. ती लोक किती भयंकर असतील असं म्हणत श्वेता घाबरवत असते. आणि आता श्वेताचं हे बोलणं सायलीनेही ऐकलेलं असतं. घाबरलेली अस्मिता म्हणते, मी अश्विनला व्हिडिओ कॉल करते, म्हणजे तिथे काय सुरू आहे ते आपल्यालाही कळेल. असं म्हणत आता अस्मिता अश्विनला व्हिडिओ कॉल करायला घेते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सायली आलेली असते. तरी ते प्रतिमा आत्या अस्मिताला म्हणतात, व्हिडिओ कॉलच कर. आता प्रतिमा आत्या सुद्धा व्हिडिओ कॉल लागतोय का पाहत असतात आणि त्याचवेळी सायली अस्मिताला आवाज देत म्हणते, अस्मिता तू अश्विन भाऊजींना व्हिडिओ कॉल का करतेस? आता मात्र सायलीचा आवाज ऐकून अस्मिता घाबरून गेलेली असते, कारण काहीही झालं तरी हे सत्य सायलीला कळायला नको यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असतात. परंतु हे सगळं पाहून श्वेता मात्र खुश होते. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये प्रतापराव आता डॉक्टरांना प्रश्न करत म्हणतात की डॉक्टर, अर्जुनची तब्येत आता कशी आहे? तर त्यावेळी डॉक्टर म्हणतात, हे बघा, मी तुम्हाला खोटी आश्वासनं देणार नाही. खरं तर अर्जुन यांच्यावर जो हल्ला झाला त्यामुळे ते गंभीर जखमी आहेत आणि त्यातही त्यांच्या मणक्यापर्यंत खोल जखम झाली आहे आणि त्यात त्याच्या कमरेला सुद्धा खूप मार लागला आहे. त्यामुळे मणका डॅमेज होण्याची शक्यता आहे. आता हे ऐकून कल्पनाताईंना धक्काच बसतो. कल्पनाताई म्हणतात, काय, हे कसं शक्य आहे? तर कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अश्विन या सगळ्याचा अर्थ काय आहे? तर अश्विन म्हणतो, परिस्थिती खूप डेंजर आहे, त्यामुळे आपल्याला सर्जरी वगैरे करण्याची वेळ येऊ शकते. प्रतापराव म्हणतात, काही हरकत नाही, चालेल डॉक्टर, जी सर्जरी करावीशी वाटत असेल ती ताबडतोब तुम्ही करायला घ्या. आता अश्विन डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर मला एक सांगा, ही सर्जरी किती कॉम्प्लिकेटेड असेल आणि सर्जरी नंतर दादा किती रिकवर होऊ शकतो या सगळ्याची प्लीज मला माहिती द्याल का? तर त्यावेळी डॉक्टर म्हणतात, डॉक्टर अश्विन, सर्जरी कॉम्प्लिकेटेड असणार आहे, पण मी आता कुठलीच गॅरंटी देऊ शकत नाही तुम्हाला. पण फक्त एवढंच सांगू शकतो की आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अस्मिताला विचारते, अस्मिता काय झाले नक्की, तू अश्विन भाऊजींना कॉल का करतेस? तर अस्मिता म्हणते, अगं काही नाही, आज अश्विन धावत पळत घाईघाईने हॉस्पिटलला गेला, त्याने काही खाल्लं सुद्धा नाहीये, म्हणून म्हटलं फोन करून विचारावं की त्याने काही खाल्लं आहे की नाही. आता सायली प्रतिमा आत्यांकडे पाहते. प्रतिमा आत्या काहीच बोलत नाहीत. तर त्यावेळी सायली अस्मिताला विचारते, नक्की? तर अस्मिता म्हणते, हो अगं. तर सायली अस्मिताला म्हणते, तुम्ही दोघी माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना? मगापासून मला खूप भीती वाटते आणि ही भीती मला का वाटते ते मला नक्की कळत नाहीये. नक्की काय झालंय? आणि त्यात तुमचे चेहरे पाहून मला असं वाटते की काही ठीक नाहीये. नक्की काय झालंय अस्मिता? तर अस्मिता म्हणते, अगं काही नाही, मगाशी मी तुला रूममध्ये सोडायला आले होते आणि त्यानंतर मी बाहेर आले तर पाहिलं तर मम्माला कमरेचा खूप त्रास होऊ लागला होता आणि म्हणूनच डॅड तिला हॉस्पिटलला घेऊन गेले आहेत. मम्माला चालताही येत नव्हतं आणि म्हणूनच आम्ही दोघी अस्वस्थ आहोत, बाकी दुसरं काहीच कारण नाही. तर सायली अस्मिताला म्हणते, अगं मग मला सांगायचं होतं, मी गेले असते ना हॉस्पिटलला. तर अस्मिता म्हणते, नाही नको, सगळं काही ठीक आहे आणि आम्ही दोघी तरी कुठे गेलोय, मम्माच म्हणाली त्याची काहीही गरज नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो ना, आणि थोड्या वेळात ते दोघं येतीलच. आता कसं बसं हे सगळं काही अस्मिताने सावरलेलं असतं. तर आता श्वेता मनाशीच म्हणते, अर्जुन मरतोय ही बातमी आता ह्या सायलीला कळणारच होती, पण हा सुद्धा चान्स गेला. पण काही करून ही बातमी मी आता सायलीपर्यंत पोचवणारच. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अश्विन अर्जुनची ती अवस्था पाहतो आणि अस्मिताला फोन करत म्हणतो, हॅलो अस्मिताई, दादाचा जीव धोक्यात आहे ग. परंतु त्याच वेळी अस्मिताचा फोन इथे सायलीने उचललेला असतो आणि ते ऐकून सायलीला धक्काच बसतो. आता ही गोष्ट सायलीला सहन होत नाही, तिला अर्जुनला बघायचं असतं आणि म्हणून शेवटी अस्मिता सायलीला हॉस्पिटलला घेऊन येते. आता डॉक्टर अर्जुनला दुसरीकडे शिफ्ट करत असतात, ऑपरेशनसाठी घेऊन जात असतात. तर त्याच वेळी सायली त्या ठिकाणी येते आणि म्हणते, थांबा. सायली पुढे येते, अर्जुनची अवस्था पाहते आणि म्हणते, हे का असे झोपले आहेत? अहो तुम्ही मला शब्द दिला होता ना की तुम्ही मानसीला सुखरूप घरी घेऊन येणार आहात, मग तुमची ही अवस्था काय झाली आहे? अहो उठा ना. असं म्हणत सायली पूर्णपणे अस्वस्थ झालेली असते, तिला भान नसतं आणि या सगळ्याचा कोणीतरी व्हिडिओ बनवत असतं. आता हा व्हिडिओ कशासाठी बनवत असतील आणि सायली या सगळ्यातून स्वतःला सावरू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.